2011च्या जनगणनेचा निकष देशात लागू की फक्त जम्मू काश्मीर पुरता? मुंबई उच्च न्यायालयाची नागपूर खंडपीठाकडून पक्षकारांना कठोर विचारणा. जनहित याचिकेवर न्यायमूर्ती द्वयांकडून पुढील सुनावणीला सविस्तर स्पष्टीकरणाची मागणी. अनुसूचित प्रवर्गांच्या आरक्षणावर देशव्यापी परिणाम होण्याची शक्यता. सामाजिक कार्यकर्ते प्रमोद तभाने यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी असलेल्या आरक्षित मतदारसंघांचा निकष नेमका कोणत्या क्षेत्रासाठी लागू आहे? संपूर्ण देशाला की फक्त जम्मू आणि काश्मीर राज्यालाच? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने संबंधित पक्षकारांसमोर उपस्थित केला. सामाजिक कार्यकर्ते प्रमोद तभाने यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती द्वय अतुल सांदुरकर आणि वृषाली जोशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. याचिकेत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जाती जमातींच्या आरक्षणासाठी प्रत्येक 10 वर्षांनी होणारी जनगणना आणि तिच्या आधारे सीमांकन करणे बंधनकारक आहे असा मुद्दा मांडण्यात आला आहे. राज्यघटनेतील कलम 330 यासाठी स्पष्ट तरतूद करते, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. सुनावणी दरम्यान सीमांकन आयोगाच्या वकील ॲडव्होकेट नीरजा चौबे यांनी महत्त्वाचा दावा केला. 2019मधील कायद्यातील दुरुस्तीनुसार 2011च्या जनगणनेचा निकष केवळ जम्मू काश्मीरमधील लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठीच लागू आहे असे त्यांनी स्पष्ट केले. यावर प्रत्युत्तर देताना याचिकाकर्त्यांचे वकील ॲडव्होकेट आनंद परचुरे यांनी ही दुरुस्ती संपूर्ण देशाला लागू आहे असे प्रतिपादन केले. त्यामुळे या दोन्ही बाजूंच्या व्याख्यांमध्ये मोठा विरोधाभास निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने दोन्ही पक्षकारांना अधिक संशोधन करून पुढील सुनावणीला सविस्तर भूमिका मांडण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयाचा परिणाम देशातील आरक्षण सीमांकन प्रक्रियेवर दूरगामी होऊ शकतो अशी कायदेतज्ञांची प्रतिक्रिया आहे. नमस्कार, मी माजी नगरसेवक प्रमोद तभाने. मागील अनेक वर्षापासून मी एक मुद्दा घेतलेला आहे की प्रत्येक 10 वर्षामध्ये सेन्सस होतं आणि त्या सेन्ससनुसार संपूर्ण राज्यामध्ये ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका सेन्ससद्वारे होतात. मागील अनेक वर्ष झालेले आहे, जवळपास 30 वर्ष झालेले आहे. जवळपास आपण 2001चा जो सेन्सस आहे तो यूज करतोय, तो लोकसभेमध्ये आपण तोच यूज करतोय आणि लोकसभेमध्ये सुद्धा आपण तोच यूज करतोय. जेव्हा की 332 आर्टिकल 3 आणि 330 आर्टिकल यामध्ये लिहिलेलं आहे की प्रत्येक 10 वर्षामध्ये लोकसंख्येच्या अनुपात तुम्हाला रिजर्वेशन द्यायचं आहे. हा विषय घेऊन मी महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणजे हायकोर्टमध्ये गेलो आहे. तर हायकोर्टामध्ये आपण जवळपास 2014ला गेलो होतो. 2014ला गेलो तर त्यांनी म्हटलं की बा आता इलेक्शन लागले त्यामुळे आपण याला नंतर घेऊ. त्यानंतर मी पुन्हा 2019ला गेलो. 2019ला गेल्यानंतर आता मध्ये माझी ती PR सुरू आहे हायकोर्टामध्ये. हायकोर्टाने म्हटलं की बा तुम्ही अगर तुमची PR जी आहे ते ओके असेल तर तुम्ही एक काम करा, यामध्ये 5 लाख भरण्यात यावे. मी कोर्टाला रिक्वेस्ट केली की बा मी एवढे भरू शकत नाही, मला याच्यामध्ये काही कमी करून द्यावे. त्यांनी मला 3 लाख भरायला लावे. मी 3 लाख सुद्धा भरले आणि हायकोर्टमध्ये ती आजपर्यंत मी लढतो आहे. माझा प्रश्न एवढाच आहे की मागील अनेक वर्षात तो विषय मी घेऊन आलेलो आहे आणि हा विषय जो आहे तो एक कोणालाही म्हटलं 332 तर कोणी सांगेल की लोकसंख्येचे प्रत्येक 10 वर्षामध्ये तुम्हाला रिजर्वेशन द्यायचं आहे. या महाराष्ट्रामध्ये जवळपास अगर तो 2000 जो आपण जी PR टाकलेली आहे लोकसभा अनुपात, तो अगर 2011चे सेन्सस लागू केलं तर या महाराष्ट्रामध्ये जवळपास 6 सीटा वाढतात आणि तो ज्या महाराष्ट्रात 6 सीटा वाढल्यानंतर हा जो आपला मुद्दा आहे जो आपण PR टाकले हे लागू झाली तर संपूर्ण भारत देशामध्ये जवळपास 40 सीटा ह्या SC समाजाच्या वाढतात. म्हणजे लोकसभा अनुपात आपण तो रिजर्वेशन लावलं तर. पण मला हे समजत नाही की इलेक्शन आयोग काय करत आहे. इलेक्शन आयोगाला आपल्याला दिलेलं आहे की लोकसंख्या अनुपात तुम्हाला रिजर्वेशन द्यायचं आहे, पण मागील 30 वर्ष झाले 2001च्या सेन्ससनुसार आपण इलेक्शन घेतो आहे. हे कुठे किती मोठी चूक आहे. दुसरी गोष्ट असं मला समजतं की आताच काश्मीरला इलेक्शन झाले. काश्मीरला आपल्या भारताचा एक अविभाज्य अंग आहे. आता तिथे सुद्धा 2011 सेन्सस सुद्धा इलेक्शन झालेलं आहे. पण आता 2024ला आपले जे विधानसभाचे इलेक्शन झाले महाराष्ट्राचे, त्याला सुद्धा ते लावायला 2011 नुसार ते इलेक्शन घ्यायला पाहिजे होते, पण नाही घेतलं. असं का? माझा इलेक्शन आयोगाला म्हणजे सवाल आहे की बा हे 2001चा सेन्सस तुम्ही आतापर्यंत लावत आहे, 2011चा सेन्सस का लावत नाही आहे? यामध्ये SC समाजाचा खूप लॉस होत आहे. कारण की अगर हा लागू झाला 2011 सेन्सेक्स तर जवळपास महाराष्ट्रामध्ये 6 सीटा वाढतात आणि संपूर्ण भारतामध्ये 40 सीटा ह्या वाढतात. आज हायकोर्टामध्ये सुद्धा माझं केस ऍडमिट झालेली आहे, पण हायकोर्ट सुद्धा याला लोकात लोकल रिझल्ट देत नाही आहे. तर एक सामान्य माणूस, समाजाचा माणूस हा कुठे जाणार?
त्याकरिता माझं तुमच्या चॅनलच्या मार्फत माझी विनंती करतो की हे जे मी मुद्दे ठेवलेले आहे हे सरकारपर्यंत पोहोचावेत आणि हायकोर्टाने याला लवकरात लवकर रिझल्ट द्यावा आणि हाच मुद्दा इलेक्शन आयोगाने सुद्धा लागू करावा एवढीच मी विनंती करतो आणि माझे वक्तव्य संपवतो. धन्यवाद.